मोहित जैन आणि विशाल. कृपया व्यासपीठाजवळ गर्दी करू नका. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे आणि सीमारेषेजवळ जे प्रेक्षक बसले कृपया त्यांनी थोडंसं आत सरकायचं जेणेकरून क्षेत्ररक्षणासाठी काही अडथळा होणार नाहीये. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. ब गटातला हा सामना. ट्रिपल 2-7 ॲक्सेस कोणाची आपल्या कुठल्या खेळाडूची आहे का? गाडीला चावी तशीच ठेवली आहे आणि त्या ठिकाणी एक लेडीज आहे ती मात्र तुम्हाला बोलवते लवकर लवकर तिथे जा त्यांच्याकडनं चावी घ्या आणि त्यांना योग्य तो काय तो मोबदला द्या. धन्यवाद. मोहित जैन आणि सलामीचे फलंदाज त्यांचे सहफलंदाज असतील ते विशार. चला सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो आकाश. आखुटप्याचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय तो ऑफ साईडच्या दिशेने. संघाचं खाता उघडलंय, वैयक्तिक खाता उघडलंय मोहित यांनी. चालू असलेला सामना प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो गणराज इलेव्हन या संघाने. कृपया डगआउट मंदार ठाकूर कुठे असेल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मंदार ठाकूर. आणि डगआउट मध्ये फक्त खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवलेली आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला डगआउट ठेवलेलं आहे. कृपया इतर प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे आणि फक्त खेळाडूंसाठी ती संधी द्यायची, उपलब्ध करून द्यायची. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे आकाश यांचा. विशाल यांना आखुटप्याचा चेंडू यावेळी मात्र मिडविकेटच्या दिशेने गेलेला. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती बिनबाद 2 धावा. संत आणि सावध सुरुवात आपण म्हणू शकतो कारण दोन्ही पराभूत संघ आहेत. सीमारेषेच्या आत कोणी कृपया सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं आहे. गिरगाव बॉईज संघ थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सुंदर फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, सफलचा प्रयत्न. चेंडू जातोय तो सीमारेषेबाहेर. चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 6. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक आकाश यांचं. मोहित यावेळी चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कड घेतली, गेला तो फाईन लेगच्या दिशेने. धावफलक हालता ठेवण्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजांची दिसते कारण दोन्ही संघांसाठी करो या मरो या स्थितीतला हा सामना असणार आहे. जो कोणी ते संघ पराभूत होतोय त्याचं हे गिरगाव चॅम्पियन्स लीग स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. आणि याची जाणीव आणि कल्पना पुरेपूर असणारे ती दोन्ही संघांना अर्थातच मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी आणि गणराज इलेव्हन दोन्ही एकाच विभागातील संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. बघूया कोणता संघ हा पुढच्या फेरीत प्रवेश करेल. यावेळी चांगला फटका विशालच्या फलंदाजीतून. चेंडू मैदानाबाहेर जातोय का, परंतु नाही. झेलबाद झालेले विशाल. पहिला झटका विशाल तंबूत. सेफ बेग यांनी हा झेल पकडला. पहिला झटका विशाल सारखा तडाखे बंद फलंदाज बाद होताना. आणि मयंक विशालची जागा घेण्यासाठी आलेला पुढील फलंदाज मयंक. 7 या धावसंख्येवर पहिला झटका लागला तो मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला. फटका चांगला होता, ताकद थोडीशी कमी पडली त्यामुळे चेंडू काही मैदानाबाहेर जाऊ शकला नाही. आणि सीमारेषे जवळ चांगला झेल. सेफ बेग अर्थातच कर्णधार स्वतः जातीने लक्ष देताना कारण माहिती हा सामना महत्वाचा किती आहे तो.
त्यामुळे आपला अनुभव दोन्ही संघाला पुरेपूर इथे पणाला लावा लागेल. इस्लाम जिमखान्यावर या. मयंक सुंदर फटका, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक डोक्यावरून जाताना हा लॉंग ऑफच्या दिशेने आलेला खडखडीत चौकार. या चौकाराबरोबरच पहिल्या षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली 1 गडी बाद 11 धावा. या षटकात आकाश यांच्या 2 चौकार मारले ते मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाने. एक गडी बाद झाला तो विशालच्या स्वरूपात. 22 आणि 23 युवा विजन पुरस्कृत आणि गिरगाव बॉईज आयोजन आणि नियोजन यांच्या मार्फत चालू असलेली ही स्पर्धा. अर्थातच गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 विद्युत झोतात सुरू असलेले सामने. ज्यावेळी आपण बघितलं की पहिल्यांदाच हा पायंडा रचला, कारण टेनिस चेंडूवरचे हे सामने आणि ते पण विद्युत झोतात, ही प्रथा पार पाडली ती गिरगाव बॉईज अर्थातच आणि युवा विजन पुरस्कृतच्या माध्यमातून गिरगाव चॅम्पियन्स लीग. चला सामना सुरू ठेवायचा आहे, कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटक इथे पूर्ण करायचे आहेत, अन्यथा सेफ बॅक. अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी आणावा लागेल. सेफ बॅक वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. हिंदू जिमखाना एंड काढून आणि पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करेल तो मोहित. धावसंख्या 11. यावेळी चांगला फटका, खोलवर टाकलेला चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर झाले. धावसंख्या झाली ती 12. सेफ. सामना करतो तो मयंक. सुंदर फटका जमिनी लगतचा कव्हरच्या दिशेने. ज्या फटक्याला क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे तो फटका म्हणजे अर्थातच कव्हर ड्राईव्ह. मयंक यांनी मागील सामन्यात खरोखर चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र पहिल्यांदा फलंदाजी करताना आपलं कसब कौशल्य पणाला लावायचं आहे आपल्या संघासाठी, अर्थातच मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघासाठी. मोहितने उंच फटका मारलाय. बघूया मैदानातच आहे, जेल होऊ शकतो काय क्षेत्ररक्षकाला चेंडू जवळ पोहोचताना, परंतु केवळ एका धावेत समाधान मानावं लागलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर नीट काही आदळला नाही याची जाणीव आहे. स्वतःवर काहीसे नाराज. कदाचित हा फटका त्याला मैदानाबाहेर मारायचा असेल कदाचित, परंतु जेवढा फटका जोरदार जायला हवा होता तेवढा तो गेला नाही. निश्चितच 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 14 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. सेफ बॅग अर्थातच कर्णधार असते गणराज 11 खेतवाडी या संघाकडून. त्यावेळी सोईर मारा आणि 5 धावा पंचांनी बाह्या सरसवल्यात. धावसंख्या झाली ती 19. एक खराब चेंडू आणि या चेंडूच्या मोबदल्यात 5 धावा गमावल्यात त्या गणराज 11 संघाने. नाराज असतील स्वतःवर, कर्णधारांकडून ही अपेक्षा नसते. आणि कर्णधाराला साजेशी अशी भूमिका पार पाडावी लागणार आहे ती सैफ यांना. धावसंख्या 19. हा कुठला चेंडू बॅकफुट येऊन चांगला फटका मारला पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे गणराजच्या माध्यमातून. धावसंख्या 20. हळूहळू का होईना आपला धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांनी अर्थातच मोहित जैन आणि मयंक या दोघांनी पार पाडताना आपल्याला दिसत आहेत. चेंडू गेलाय तो सीमारेषेबाहेर. धावसंख्येत वाढ
वेगाने वाढ होऊ शकते. आता मात्र थोडीशी हाणामारीची भूमिका पार पाडावी लागणार आहे. मोहित यांना जाणीव आहे. धावसंख्या 24 झाल्या. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती ती 11. या षटकात धावसंख्या आहे ती 24. जवळजवळ आतापर्यंत 13 धावा दिल्या त्या सैफ याने. बाद झालेले फलंदाज विशाल, एकमेव फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. त्यावेळी बॅटची कड घेऊन येतोय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळते. षटक संपतंय. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या येते 25. सरासरी 12.50 च्या हिशोबाने धावसंख्येवर आपण बघतोय. ऋषभ दर्जी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व गिरगाव या विभागातील. मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाज त्यांना साजेशी करता आली नाहीये आतापर्यंत. चला सामना सुरू ठेवा. वेळेचं बंधन आहे नक्कीच. अजूनही खूप सामने ते बाकी आहेत. आतापर्यंत केवळ ब गटातलेच सामने सुरू आहे. अजूनही क गटातला सामना बाकी आहेत. जवळजवळ क गटातले 5 सामने अजूनही बाकी आहेत. वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरं षटक. फुलटॉस चेंडू. फायदा उचलता आला नाहीये. केवळ एकच धाव. थोडेसे थकल्यासारखे दिसतात माझ्या मते मोहित. मोठा फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. चेंडू बॅटवर आदळत नाहीये. नाराज होतोय. कारण जास्तीत जास्त आव्हान उभं ठेवायचं असणार निश्चितच गणराजकडे. आपण बघितलं चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारायची असेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 26. धावसंख्या झाली ती 26. चांगला फटका बॅकफुटवर येऊन मारलेला बघूया. क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी बजावताना गणराज क्षेत्ररक्षक. एकच धाव. 27 धावा. तिसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर आहे. आणि अजून तिसऱ्या षटकाच्या अंतिम आपलं जे प्रगतीपथावर असलं अजूनही एकही षटकार अजून आला नाहीये मोरिया स्पोर्ट्स खेतवाडीच्या माध्यमातून. त्यामुळे षटकारांची हाणामारी इथे करावी लागेल. जास्तीत जास्त धावसंख्या लक्ष ठेवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मात्र कव्हरच्या दिशेने वारंवार होताना प्रहार आणि चेंडू मैदानाबाहेर आणि हा चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या झाली ती 31. ज्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे हाणामारीची षटकं ही आता खेळावीच लागतील आणि तशा प्रकारची भूमिका पार पाडताना दिसतोय तो मोहित. पुन्हा एकदा तयार. सामना करेल वृषभ यांचा. कुटुंबा चेंडू सरळ भिरकावला. बघूया किती धावा मिळतात आणि हा खडखडे करतोंगा षटकार. फटकाबाजी करणार म्हणजे करणार. बघूया पुढील चेंडू. वृषभ थोडंसं दडपणा करे. आकुटप्याचा चेंडू होता. यावेळी बॅटची कड घेऊन जातोय तो यष्टीरक्षकाकडे. एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 38 धावा. तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू इथे शिल्लक असणार. अर्थातच 7 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक असेल. धावसंख्या जास्तीत जास्त धावसंख्येचं जास्तीत जास्त आव्हान उभं ठेवायचं असेल ते गणराज इलेव्हन संघासमोर 7 चेंडूमध्ये किती प्रकारे धावा फटकावण्यात यश प्राप्त होते मोहित जैन आणि मयंक. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करेल मयंक. यावेळी चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने आणि हा बघूया हा चौकार.
17 धावांच्या जोरावर 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 42 धावा. शेवटचं षटक असणाऱ्या प्रगतीपथावर रोहन यांचं हिंदू जिमखाना यांकडून पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करेल तो मोहित. मोठे फटकेबाजी केली ती मोहित यांनी. यावेळी वारंवार त्याच प्रकारची फटकेबाजी करण्याची पुनरावृत्ती. आता मात्र ताळमेळ कुठेतरी चुकतोय. एक धाव मिळते. पंचांनी अवांतरच्या स्वरूपात एक धाव घोषित केले. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 43 धावा. कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवताना दिसतील का आपल्याला रोहन, कारण शेवटचं षटक घेऊन येतात आणि मैदानात उपस्थित आहे तडाखे बंद फलंदाज मयंक आणि मोहित जैन. सलामीला आलेले मोहित. सामना करेल तो मयंक. आकुटोबाचा चेंडू उजव्या अष्टीच्या खूप बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्वतःवरचा संयम आणि तोल कुठेतरी ढासळताना बघितला, त्यामुळे फटक्यामध्ये जोर तितकासा हवा तितका मिळाला नाही, प्राप्त नाही झाला त्याला. त्यामुळे एकच धाव मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली 44. आतापर्यंत दोन्ही चांगले चेंडू आपण बघितले आहे ते रोहनच्या माध्यमातून. चांगली शैली, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूक वेग या च्या जोरावर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू, अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 44. बघूया अर्ध्या शतकाची मजाल गाठतायत का मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी. पुढील चेंडू रोहन यांचा. सामना करेल मोहित. चांगला कव्हरच्या दिशेने मारलेला हा जेल होऊ शकतोय का, आणि दुसरा झटका मोहित तंबत परतताना. साहिल घोसिया. चांगली फटकेबाजी केली मोहितने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला, परंतु आपली भूमिका चूक पार पाडून संघासाठी चांगल्या प्रकारे योगदान दिले. धावसंख्या 44 आहे. अजूनही 3 चेंडू इथे शिल्लक असतील. आणि बघूया आता साहिल, ज्या प्रकारे मोहितने फलंदाजी केली होती, मयंक फलंदाजी करतात, तशाच प्रकारची फटकेबाजी करतायत का साहिल आपल्या संघासाठी. शेवटचे 3 चेंडू जागा बदलून मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 45 धावा. आता इथे बघणं म्हणजे खरोखर की विद्युत झोतात आता किती प्रकारे आव्हानाचा पाठलाग होतोय, कशा प्रकारे. कारण धावसंख्या सकाळी आपण बघितलं 33 धावा, त्यानंतर 70 धावा, 50 धावा. त्यामुळे कमी धावसंख्या देखील होते, जास्तीत जास्त धावसंख्या पण होते, परंतु विद्युत झोतात कशा प्रकारे धावांचा पाठलाग होतोय ते हे बघणं म्हणजे एक मनोरंजनच ठरणार आहे. मयंक. चांगला खोरवर पद्धत चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर पद्धती शॉट. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, सफलाचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 47. आणि आता मात्र शेवटचा चेंडू. चांगलं आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती ती रोहन पटेलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. मयंक सामना करतील शेवटच्या चेंडूचा. बघूया किती धाव फटकावतात. आकुटोळा चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय का मैदानावर, तो नक्कीच जातोय. खणखणी गतुंग षटकार. धावसंख्या 53.
धन्यवाद प्रमोद साटम सर, ज्यांचा आपण पहिल्या इनिंगमध्ये समालोचना ऐकलं. चालू असलेला सामना मोरिया स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 53 धावांचं आव्हान उभारलं आणि 54 धावांचं आव्हान दिलं ते. गणराज 11 खेतवाडी. तर त्वरित गणराज 11 खेतवाडी आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. अजूनही आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. सुसज्ज आणि सुंदर असं रात्रीच्या रजनीमधला एक चांगलं आयोजन गिरगाव बॉयचा आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 2025 मध्ये रंगताना दिसते आहे. तर सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी येते. सैफ आणि ऋषभ प्रथम फलंदाजी करताना चांगली टार्गेट सेट केलं आहे. 4 ओव्हरमध्ये 53 धावा उभारल्या, 54 धावांचं आव्हान दिलं आहे आणि तेच कुठेतरी पुरं करायचं असेल तर त्यासाठी गणराज 11 खेतवाडी या संघाची सलामीची जोडी मैदानात येते. एका बाजूला पायदला साहेब बेग, दुसऱ्या बाजूला ऋषभ दर्जी. तर गोलंदाजीसाठी मोरिया 11 खेतवाडी या संघाकडून सलामीसाठी गोलंदाजीसाठी येत आहेत तरुण जाधव. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतात. या आजच्या दिवसातील वैशिष्ट्य राहिलं होतं ते अंकित सिंग यांची हाफ सेंचुरी आणि त्यानंतर पाहायचं झालं तर एक प्रेक्षणीय सामना झाला होता. त्यामध्ये सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांची सुद्धा आपण फटकेबाजी पाहिली होती. मॅचला या ठिकाणी सुरुवात होतेच. गोलंदाजीसाठी येतोय तरुण जाधव. बगटातले सामने आपल्यासमोर रंगताना दिसत आहेत आणि मुंबईच्या या सुसज्ज अशा मैदानावर एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तितकंच सुंदर आयोजन असताना सुद्धा सर्व खेळाडूंचं एक मनोबल वाढवण्यासाठी आणि सर्व खेळाडूंच्या त्यांच्यामध्ये असलेल्या कलेला वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. तर वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची आहे. तर गोलंदाजीसाठी तरुण जाधव, तर बॅटिंगसाठी ऋषभ दर्जी. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. यावेळेला गिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार येतोय. दर्जी यांनी मात्र त्याचा खरपूस समाचार घेतला होता आणि डावाला श्रीगणेशा केला होता आपल्या संघासाठी. 6 धावा या ठिकाणी मिळतात पहिल्या चेंडूवरती. 54 धावांचं आव्हान आहे. अजूनही 48 धावांचं आव्हान आपल्याला पूर्ण करायचं आहे. तरुण तर फलंदाजीसाठी ऋषभ दर्जी. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी हलकेचा स्टिअर केला होता. 1 धाव त्या ठिकाणी यशस्वी पूर्ण होत आहेत. मात्र एक चांगलं कॅल्क्युलेशन वाईज क्रिकेट खेळताना दिसत आहेत ऋषभ दर्जी. पहिल्या चेंडूवरती पाहायचं झालं तर मोठा हल्ला केला होता, एक षटकार धरवला, तर नंतर स्ट्राईक रोटेट केलं, 1 धाव त्या ठिकाणी मिळवते. धावसंख्या होती ती 7. तरुण जाधव यांचा सुद्धा चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती भलेही मनोबल खचलं असेल, मात्र पुढच्या चेंडूवरती कमबॅक करण्याची संधी माझ्याकडे सुद्धा आहे असं त्या स्वतःशी कुठेतरी स्वप्न बाळगून पुढचा चेंडू होता तो मात्र टाकण्यात यशस्वी झाले होते. आतापर्यंत 7 धाव होत आहेत. तुम्ही अनुभवताय गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग 2025 पर्व 3. यावेळी सफल होऊन घेण्याचा प्रयत्न, आणखीन एक कमी गेट.
दोन्ही मात्र कॅल्क्युलेशन वाईज क्रिकेटर साहेब बेग पहिलाच चेंडू मात्र फेस करत होते आणि दोघांनी एकाच क्षेत्रामध्ये दोन्ही षटकार खेचले होते. ऋषभ दर्जियांनी पाहिलं तर एक षटकार जरूर खेचला, तदनंतर पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली आणि पुढच्याच चेंडूवरती तरुण जाधव थोडेसे कुठेतरी दिशेहून गोलंदाजी करताना दिसले आणि त्याचा फायदा मात्र साहेब बेग यांनी घेतला. धावसंख्या पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे ती 13 धाव होत आहेत. थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करताना दिसत आहेत कर्णधार, कारण गोलंदाजी सुद्धा चांगली करतायत मात्र थोडंसं कुठेतरी कमी पडतायत त्या ठिकाणी. टप्पेवर दिशेवर नियंत्रण नसताना आणि त्याचा फायदा मात्र समोरचे फलंदाज घेत आहेत. एका बाजूला पाहायचं झालं तर ऋषभ दर्जी, दुसऱ्या बाजूला साहेब बेग. चालू असलेला सामना गणराज इलेव्हन खेतवाडी विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी. पहिलं षटक पॉवर प्लेचं. आतापर्यंत पाहायचं झालं तर 3 चेंडू फेकलेत आणि या 3 चेंडूवरती तब्बल 13 धावा आल्यात. प्रत्येकी दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार जरूर खेचलाय. एका बाजूला साहेब तर दुसऱ्या बाजूला ऋषभ. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या ठिकाणी यशस्वी पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती 14. चांगलं कॅल्क्युलेशन वाईज क्रिकेट खेळत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला, चौथ्या चेंडूवरती सिंगल आली. दोन्ही क्रिकेटर दोन्ही फलंदाज चांगल्या ताळमेळीने क्रिकेट खेळत आहेत. जे दोन्ही खेळाडूंमध्ये संभाषण पाहिजे होते ते संभाषण कुठेतरी चांगलं पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा मात्र गणराज इलेव्हन खेतवाडी या संघाला मिळतो आहे. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न, तितकाच चांगला कमबॅक सुद्धा आला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर रनआउटचा बळी मिळू शकला असता, मात्र तसं झालं नाही आणि चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळाला होता. क्षेत्ररक्षकाचा चांगला बॅकअप मिळाला होता. धावसंख्या झाली 15. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. दोन्ही फलंदाज आहेत ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत, चांगलं टेम्परामेंट दाखवत आहेत आणि कॅल्क्युलेशन वाईज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा चेंडूसाठी तरुण. आणखीन एक बिगेट करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. झेल होईल का? आणि ते पहिला मासा गळाला लागलाय. चांगली झेल पकडली त्या ठिकाणी. दाखवले आणि त्याचा फायदा मात्र मिळाला मोरिया इलेव्हन खेतवाडी या संघाला. 15 धावा त्या ठिकाणी होतात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 1 गडी बाद 15. नवीन फलंदाज येत आहेत अनिकेत पटेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 13च्या सरासरीने 39 धावांची आवश्यकता आहे. सामना दोलायमान अवस्थेत आहे. एका बाजूला पाहायचं झालं तर गणराज इलेव्हन खेतवाडी सुद्धा प्रयत्न करतायत, दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर मोरिया इलेव्हन खेतवाडी सुद्धा प्रयत्न करतात. प्रयत्न तर दोघांनाही करावे लागतील. दोन्ही संघ पहिली मॅच हरले आहेत, त्यामुळे हा सामना किती निर्णायक आहे याचं गांभीर्य मात्र दोघा संघांनाही माहिती आहे. त्यासाठी अतोनाट प्रयत्न कसोशीने प्रयत्न करावेच लागतील. त्यासाठी क्षेत्ररक्षकांसाठी बदलाव करतायत यष्टीरक्षक. कर्णधाराचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्याला क्षेत्ररक्षकाची गोलंदाजाची साथ लाभली पाहिजे. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी विशाल. अजूनही 18 चेंडू आणि 39 धावाचं आव्हान पूर्ण करायचं आहे. ते धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली ते 1 गडी बाद 15. चांगली फलंदाजी करत होते त्या ठिकाणी साहेब बेग. चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच कमालीचं होतं, कारण ज्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी झाली होती ती कुठेतरी थांबवायची होती आणि तो झेल उडालेला झेल मात्र चांगला त्या ठिकाणी पकडला साहिल घोसिया यांनी. नवीन गोलंदाज विशाल भनगे. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने टट्टूला चेंडू होता, त्या ठिकाणी तितकं क्षेत्ररक्षण सुद्धा लाजवाब झालं होतं, मात्र एक धाव काही रोखू शकले नव्हते आणि एक धाव त्या ठिकाणी मिळते. धाव संख्या होती ती 16. दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे जो अनुभव आहे, आपल्याकडे जे प्रयत्न आहेत, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीचा हा चाललेला अट्टास मैदानाच्या दिशेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला गणराज इलेव्हन खेतवाडी तर एका बाजूला मोरिया इलेव्हन खेतवाडी.
मोरिया स्पोर्ट्स केतवाडी. पुन्हा एकदा अनिकेत पटेल, तर गोलंदाजीसाठी विशाल. आई चेंडू पाहायचा झाला तर यस पंचांचा इशारा येतो वाईड. यश त्यांच्या खूपच बाहेर होता. अवांतर स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी मिळते. धाव संख्या होती 17. अतिशय सुसज्ज अशा वातावरणात आणि चांगल्या एका ग्राउंडवरती चाललेली ही स्पर्धा आहे. तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 पर्व हिट झाल्यानंतर तिसरं पर्व सुद्धा त्यापेक्षाही हिट करण्याचा प्रयत्न आहे आयोजन कमिटी तसेच इथले सर्व गिरगाव बॉयज आयोजन संघटनेचा. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्या ठिकाणी अनिकेत पटेल यांना एकच धाव त्या ठिकाणी मिळते. धाव संख्या 1-1 ने पुढे जाताना दिसते. धाव संख्या होती ती 18. मुंबईचं क्रिकेट आहे, कारण बाकीचे दिवस पाहायचं झालं तर प्रत्येकजण कामं आपापली कामं सांभाळून शनिवार रविवार क्रिकेट खेळायचं हे मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनामध्ये एक आनंदाची बातमी असते की शनिवार रविवार आला तर आपल्याला कुठे मॅच आहेत, कुठे क्रिकेट खेळायचं आहे. त्यासाठी मात्र एक उत्सुकलेला आणि आसुसलेला एक मुंबईचा क्रिकेटर असतो. स्ट्राईकला ऋषभ, यावेळेला बिग हिट केला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि 6 धावा येत आहेत. षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती 24. दोन्ही संघ प्रयत्न करतात. एक गोलंदाज आहे, एक फलंदाज आहे, मात्र कुठेतरी एका दुसऱ्याचे प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडतायत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. 25 धावा होत आहेत. अजून 29 धावा पाहिजे जिंकायला. विशाल यांना प्रयत्न करावे लागतील. त्याचप्रमाणे ऋषभ दर्जी यांना सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल ती अनिकेत पटेल यांना. 14 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. शफल आउट घेण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्या ठिकाणी आतमध्ये खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरनं चक्रव्यूह भेदलं. धाव संख्या होती ती 29 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी शफल झाले आणि पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू काढलाय. चौकार येतोय अनिकेत पटेल यांच्या बॅटमधनं. 13 मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. एव्हा आपण पाहतोय ती खूप साऱ्या स्पर्धा असतात, खूप साऱ्या लीग असतात, त्या दिवसाच्या खेळवल्या जातात. एक दक्षिण मुंबईतील एक चांगली स्पर्धा आणि ही लीग मात्र पाहायचं झालं तर ती प्रकाश झोतात खेळवली जाते. दिवस रात्रकालीन ही स्पर्धा खेळवली जाते. याही वेळेला पाहायचं झालं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता अनिकेत पटेल यांचा. त्या ठिकाणी मात्र कमबॅक करणारा चेंडू होता. त्या ठिकाणी धाव संख्या होती ती 30. 2 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 30. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 24 धावांची आवश्यकता आहे. 12ची सरासरी गाठायची आहे. एका बाजूला पाहायचं झालं तर ऋषभ दर्जी आहेत, दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर अनिकेत पटेल आहे. तसंच पाहायचं झालं तर एका बाजूने प्रयत्न करावे लागतील मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला. विकेट्स काढावे लागतील, काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील. मात्र येणारे 12 चेंडूंवरती सर्व सामन्याचं गणित अवलंबून असेल. त्यासाठी प्रयत्न करतायत. एका बाजूला सलामीला आलेले ऋषभ दर्जी तर दुसऱ्या बाजूला एक गडी बाद झाल्यानंतर आले होते ते अनिकेत पटेल. प्रयत्न तर दोघांनाही करावे लागतील. जिंकायचं असेल तर हा सामना जर कोणताही संघ हरेल तर त्यांचं मात्र आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही संघ पाहायचं झालं तर एका आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. तर
मयांक शर्मा येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. येणारी दोन निर्णायक षटकं असतील. दोन्ही जे गोलंदाज असतील त्यांना मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला विजयाचा शोध असेल तर मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतील. फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागतील. मात्र जे चांगले प्रयत्न करतील ते मात्र हा सामना विजयाच्या दृष्टीने वाटचाल करतील. वेळेचं बंधन आहे. आपली 3 षटकं ही 15 मिनिटात टाकून झालीच पाहिजेत, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतात मयांक शर्मा. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यात येतो, यशस्वी होत आहे. एक चेंडू जर गोलंदाजाच्या बाजूने पडतोय, एक चेंडू मात्र पाहायचं झालं तर फलंदाजाच्या बाजूने पडतोय. एव्हाना या स्पर्धा मात्र दिवसकालीन खेळवल्या जातात मात्र खरं. मात्र साऊथ मुंबईची एक मोठी लीग असेल आणि जी पहिलीच कोणती स्पर्धा असेल तर ती आहे गिरगाव चॅम्पियन्स लीग, जी रात्रकालीन मध्ये खेळवली जाते. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. अनिकेत पटेल यांचा मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 31. अजूनही येणारे चेंडू आहेत 10. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. एकतीस 10 मध्ये 23 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत तो गणराज 11 खेतवाडी या संघाला. प्रयत्न तर करतायत. चांगला फटका त्या ठिकाणी सजवला होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. 32 धावा झाल्या आहेत. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी खेळलाय चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. धावसंख्या झाली ती 33 धावा झाल्यात. प्रयत्न करतायत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतात त्या ठिकाणी मयांक शर्मा. चांगली गोलंदाजी ठिकाणी आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूंचा विचार करायचा झाला तर अवघ्या 3 धावा दिल्या आहेत. ऋषभ दर्जी आणि अनिकेत पटेल यांना मात्र हात खोलण्याची संधी नाही दिल्यात. मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज सुद्धा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्यावरती कुठेतरी भारी पडावं लागेल फलंदाजांना. ऋषभ दर्जी आणि अनिकेत पटेल यांना याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅटला फ्लोमध्ये चेंडू आला नव्हता आणि त्या ठिकाणी हंबल झालं होतं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्या ठिकाणी 2 धावा मात्र यशस्वी पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या झाली ती 35. चांगलं त्या ठिकाणी षटक हाताळलं होतं मयांक यांनी. 5 चेंडू फेकले, 5च धावा दिल्यात. अजूनही या षटकात आणखीन एक चेंडू बाकी असेल, म्हणजे पाहायचं झालं तर 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळला आहे. एकच धाव त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 36. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. मॅच चालू करा कृपया. टीम मीटिंग करायची नाही आहे, थोडंसं स्पीडअप करा. मोडिया स्पोर्ट केतवाडी कृपया आपलं सहकार्य करा. मॅच मध्ये निर्णायक क्षणावरती येऊन ठेपली आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गणराज 11 खेतवाडी या संघाला. मागचं षटक पाहायचं झालं तर चांगलं हाताळलं होतं मयांक शर्मा यांनी. अवघ्या 6 धावा दिल्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावा आल्या होत्या. ऋषभ दर्जी आणि अनिकेत पटेल यांना मात्र मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं होतं त्या ठिकाणी. आज चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 18 धावा पाहिजेत जिंकायला.
दोघांनाही दोनही संघ प्रयत्न करतायत पहिल्या विजयाच्या शोधात असून आपलं या स्पर्धेमधील आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल विकास मानवे शेवटचं षटक आणि आपल्या संघाचं भवितव्य घेऊन मात्र आपल्या संघासाठी शेवटच्या षटकासाठी कर्णधाराने त्यांच्या हातात चेंडू सोपवलाय. विकास मानवे धावसंख्या झाली ती 36. कमबॅक 12 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 24 धावांची आवश्यकता होती. मात्र मागचं षटक पाहायचं झालं तर मयांक शर्माने चांगलं हाताळलं त्या ठिकाणी. फक्त अवघ्या 6 धाव दिलाय आणि सामना थोडासा या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलाय. 6 मध्ये 18. यावेळेला बिगिट केला ठिकाणी पाहायचं येईल का षटकार आणि त्या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धाव मिळाली मात्र थोडीशी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. धन्यवाद डीजे. तर चांगला फटका त्या ठिकाणी होता. मात्र ऋषभ दर्जी यांना स्ट्राईक देण्यासाठी अनिकेत पटेल यांनी मात्र आपला विकेट सॅक्रिफाईस केला आणि त्या ठिकाणी यश कोलगे यांची चांगली फिल्डिंग होती. अजूनही 5 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. विकास मानवे मात्र चांगली बॅटिंग करतायत. हार्दिक पटेल या ठिकाणी येत आहेत नवीन फलंदाज. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. विकास मानवे गोलंदाजीसाठी बिगिट तर केलाय. चेंडू मात्र हवेत फसलाय. होईल का झेल आणि त्या ठिकाणी मात्र झेल मात्र सुटतोय. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या आणि पंचांकडे थोडंसं अपील केलं होतं. पंचांनी मात्र थर्ड अंपायर मध्ये हा निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. अतिशय रोमांचकारी सामना. दुसरी धाव मात्र घ्यायची होती मात्र थोडंसं कुठेतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि त्या ठिकाणी चांगला थ्रो झाला होता मात्र आणि चांगले त्या ठिकाणी यष्टींच्या मागे यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केला आणि कुठेतरी रनआउट स्वरूपात बाद करण्यात यशस्वी झाले. मात्र हा चेंडू लेग अंपायरने मात्र तिसऱ्या अंपायरकडे सोपवलाय. गुलदस्त्यामध्ये हा डिसिजन असेल. चांगला सामना रंगताना दिसतोय. मात्र 53 धावा केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना मोरिया स्पोर्ट्स केतवाडी या संघाने मात्र चांगलं कमबॅक केलाय. आता या ठिकाणी 53 धावा करताना सुद्धा समोरच्या संघाला घाम फोडलाय आणि ऋषभ दर्जी मात्र एका बाजूने आपली चांगला किल्ला लढवतायत. जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतायत. आपल्यामध्ये जे असणारं टॅलेंट मध्ये आता त्यांना बाहेर काढावं लागेल. विकास मानवे यांच्या मात्र खांद्यावरती आपल्या संघाचं भवितव्य अवलंबून आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण तितकाच पाहायचं झालं तर समोरच्या दिशेने ऋषभ दर्जी सुद्धा चांगली फलंदाजी करतात. जे चांगल्या कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपला फिल्डिंग सेटअप करायचा आहे. डिसिजन आपल्याला सांगितला जाईल. सर्व खेळाडूंनी कृपया थोडंसं सहकार्य करा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे. त्यासाठी पंच आपला वेळ घेतील आणि आपल्याला जो निर्णय असेल तो सांगतील. मात्र कोणी फिल्डिंगची पोझिशन सोडू नका. लगेच सामना चालू करण्यात येईल. फलंदाज बाद आहे. ऋषभ दर्जी त्या ठिकाणी बाद होत आहेत. झेल जरूर सोडला होता मात्र तितकीच चांगली फेक त्या ठिकाणी केली. साहिल गोसिया त्या ठिकाणी आले होते. मोहित जैन यांनी चांगला चेंडू गॅदर केला. त्या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. 16 धावांची आवश्यकता असेल. चुकीची दुरुस्ती. 4 चेंडू आणि 16 धावांची धावसंख्या झाली ती 38. 4 मध्ये 16. हर्ष पटेल
विकास मानवे यांना चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडूवरती मात्र 2च धावा दिल्या आहेत. रनआउट स्वरूपात 2 गडी त्या ठिकाणी बाद झाले आहेत. 4 मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे जिंकायला गणराज 11 खेतवाडी या संघाला. तर मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी हा सुद्धा संघ प्रयत्न करतोय. टार्गेट मात्र माफक टार्गेट दिलं होतं, मात्र ते टार्गेट कुठेतरी पूर्ण करताना समोरच्या संघाची मात्र परिस्थिती थोडीशी बिकट करून टाकली होती आणि या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. होईल का झेल? 4 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. प्रयत्न तर करावे लागतील आणि तसेच प्रयत्न करत आहेत हर्ष पटेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. एका बाजूला पाहायचं झालं तर गणराज 11 खेतवाडी, दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी. दोन्ही संघ खेतवाडीचे आहेत, मात्र एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल. प्रयत्न तर दोघांनाही करायचे आहेत. एका बाजूला हर्ष पटेल, हार्दिक पटेल, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी विकास मानवे. 3 मध्ये 12. आई चेंडू बिग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. 2 चेंडू शेवटचे बाकी असतील. धावसंख्या झाली ती 43. 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही षटकार मारावे लागतील जिंकायचं असेल, कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस असेल टार्गेट. दोन मध्ये 11. विकास मानवे गोलंदाजीसाठी 2 चेंडू मध्ये भवितव्य आहे. तर एका बाजूला हार्दिक पटेल, 2 मध्ये 11. विकास विरुद्ध हार्दिक. यावेळेला बिग हिटर केलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. सामन्यामध्ये रंगत आणली आहे.
तर गोलंदाजी विकास मानवे. जर या चेंडूवरती षटकार आल्यास शाखा प्रमुख स्वप्नील कोळी यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कृपया मॅच चालू करा. रंगतदार अवस्थेत सामना आलेला आहे. एका चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी या चेंडूवरती षटकारच खेचावं लागेल. एक चेंडू आणि 5. विकास विरुद्ध स्ट्राईकला हार्दिक पटेल. गणराज 11 केतवाडी की मोर्या सुसून केतवाडी. आणि या चेंडूवरती चौकार आणि सामना जिंकला येतो मोरिया स्पोर्ट्स केतवाडी या संघाने. कोणी संघांना विनंती असेल की शेक हँड करायचं आहे. या स्पर्धेत आता पराभूत झालेला संघ तो म्हणजेच गणराज 11 खेतवाडी संघाचे संघ मालकांना विनंती की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेत आहात त्याबद्दल आम्ही गिरगाव बॉईज तर्फे त्यांचा मी आभारी ते व्यक्त करतो. विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. गणराज 11 खेतवाडी संघाचे संघ मालक आपण या आणि आपण या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत.